बोललो त्यावेळेला त्यांच्या डिफेन्सला कोण धावत आलं? भाजपचेच लोक धावत आले ना डिफेन्सला। मग आता मी भाजपच बोलणार, कारण भाजपने त्यांची वकिली घेतलेली आहे। मग त्याला जबाबदार कोण आहे? भाजपच आहे। निवडणूक आयोग घेतच नाही अंगावर, घेते कोण? भाजप घेते अंगावर। त्यांना मोर्चामध्ये किरीट सोमय्यांनी नाही त्यावेळेला फिरत असतात ना इकडे तिकडे उद्योगधंदे करत, त्यांना म्हणते त्या मोर्चात यायचं, ते बोगस जे काय तयार झालेले मतदार आणि नावं जी आहेत ती घेऊन यायची, दाखवायची होती समोरून। विरोधकांचा सत्याचा मोर्चा हा मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाजवळ आलेला आहे। हा मोर्चा फॅशन स्ट्रीट पासून सुरू झाला आणि वेगवेगळे जे विरोधी पक्ष आहेत महाराष्ट्रातले ते रस्त्यावर उतरलेले आहेत। त्यामध्ये कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, समर्थक आहेत, मतदार देखील आहेत, महिला मोठ्या संख्येने उपस्थित झालेल्या आहेत। म्हणजे नॉर्मली असं बघायला मिळत नाही की कुठल्या मोर्चामध्ये इतक्या मोठ्या संख्येने महिला आलेल्या आहेत, परंतु ही लोकशाही वाचवण्यासाठी तुम्ही उतरलेला आहात मैदानात। कशासाठी आलाय? साहजिकच आहे, जी वोट चोरी होते त्याच्यासाठी आलोय, त्याच्या विरोधात आलोय आम्ही। आमचं म्हणणं आहे की बऱ्याचशा मतदार याद्या बघितल्या तर त्या मतदार याद्यांमध्ये अनेक दुबार नावं, तिबार नावं आहेत आणि बऱ्याच ठिकाणी नावं नोंदवताना घराचे नंबर दिलेले नाहीत, ऍड्रेस दिलेला नाही, एकाच घरावर 40-40 लोकांची नावं टाकलेली आहेत। त्या विरोधात आम्ही उतरलो इथे सगळेजण। काय परिणाम होईल असं वाटतंय का? आता परिणाम काय होईल किंवा न्याय मिळेल की अन्यायच राहणार आहे किंवा अजून काय होईल हे माहित नाही, परंतु किमान लोकांमध्ये जागरूकता तरी आलेली आहे। आता जेव्हा जेव्हा आम्हाला सर्वसामान्य माणसं भेटतात ते आता जागरूक झाले की माझं नाव आहे का मतदार यादीमध्ये, माझं नाव दुबार तिबार पुढे नोंदवलेलं तर नाहीये ना, किंवा माझं नाव बरोबर ऍड्रेसला आहे का, हे लोक बघायला झालेत। म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे की जो माणूस वोटर आहे ना त्याचं नाव वगळलं गेलेलं आहे, परंतु काय काय लोकांची नावं 4-4, 5-5 ठिकाणी, म्हणजे यांनी ते ठरवून केलेलं आहे आणि त्याच्या विरोधात आम्ही इथे आलोय। ह्यामध्ये मतचोरी हा एक भाग आहे, म्हणजे मतदार यादीमधला घोळ तो आहे। ईव्हीएम मध्ये पण घोळ आहे असं राज ठाकरे यांनी काल डेमॉन्स्ट्रेशन दिलेलं आहे। तर निवडणुका ईव्हीएम वरती व्हाव्यात की बॅलेट वरती व्हाव्यात? नाही, जर शक्य असेल तर बॅलेट वर घ्यावे, आम्ही तयार आहोत। कारण याच्या अगोदर 2000 सालापर्यंत तर आपण बॅलेट वरच निवडणुका घेतल्या होत्या आणि त्यावेळेलाही जे काय काउंटिंगला वेळ लागायचा तो लागायचा। आजही आपण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये 2-3 टप्प्यामध्ये इलेक्शन घेतोय मशीन्स असून सुद्धा, तर मग तसंच घ्या ना तुम्ही। आम्ही तर तयार आहोत, सगळेजण विरोधी पक्ष सगळे रेडी आहेत की त्यांनी बॅलेट वर घ्यावी, आम्ही तयारच द्यायला। मोर्चामध्ये आलेलात काय सांगा? आम्ही कैरव्यावरनं आलेलो होतो। आम्ही एवढ्या दिवस आम्ही याद्यांवरती कामं करतोय। आम्ही किती वेळा महापालिकेत, किती वेळा प्रवास, किती वेळा आम्ही लोकांनी तक्रार दिली की बाबांनो ज्या याद्यांमध्ये नावं चुकीची आहेत त्याच्यावरती काहीतरी करा, कोणी आमच्याकडे लक्ष दिलं नाही। शेवटी आम्ही उद्धव साहेबांकडे गेलो, उद्धव साहेब बोले आपल्याला एक मोर्चा काढायचा आहे, ते आपण प्रयत्न करायचं। मतदार यादीतला घोळ हा एक भाग आहे, ईव्हीएम मध्ये पण घोळ होतो असंही म्हटलं जात आहे। ईव्हीएम वरती व्हाव्या निवडणुका की बॅलेट वरती? दोन्हीवरती व्हायला पाहिजे, दोन्हीवरती व्हायला पाहिजे। दोन्हीवरती पण ईव्हीएम वर चालेल नाही? दोन्हीवरती व्हायला पाहिजे। हो, धन्यवाद। त्यांच्यात हिंमत असेल ना त्यांनी बॅलेट वर घेऊन दाखव। भाजप सरकारमध्ये जर हिंमत असेल, हे भाजपवरती काय आरोप होत आहेत? काम तर निवडणूक आयोग करतंय ना। बरोबर आहे। आता तुम्ही आम्हाला विचारता ज्या ज्या वेळेला आमच्या पक्षातल्या जे जे आमचे नेते आहेत त्यांनी ज्या ज्या वेळेला ईव्हीएम वर आम्ही ज्या वेळेला हल्ला केला, म्हणजे बोललो त्यावेळेला त्यांच्या डिफेन्सला कोण धावत आलं? भाजपचेच लोक धावत आले ना डिफेन्सला। मग आता मी भाजपच बोलणार, कारण भाजपने त्यांची वकिली घेतलेली आहे। मग त्याला जबाबदार कोण आहे? भाजपच आहे। निवडणूक आयोग घेतच नाही अंगावर, घेते कोण? भाजप घेते अंगावर। मग भाजपनेच केलेलं आहे सगळं निर्माण, म्हणून मी भाजपवर बोलतोय। हिंमत असेल तर भाजपने घ्यावं बॅलेटवर। भाजपचे जे नेते आहेत किरीट सोमय्या त्यांनी देखील असं म्हटलंय की बोगस आधार कार्ड आहे, बोगस मतदार तयार केले जात आहेत। भाजपचे पण लोक म्हणतायत ना की हे बोगसच सगळं चाललंय म्हणून। आम्ही तेच म्हणतो ना, त्यांनी यायचं होतं ना मोर्चामध्ये किरीट सोमय्यांनी, नाही त्यावेळेला फिरत असतात ना इकडे तिकडे उद्योगधंदे करत, त्यांना म्हणते त्या मोर्चात यायचं, ते बोगस जे काय तयार झालेले मतदार आणि नावं जी आहेत ती घेऊन यायची, दाखवायची होती समोरून। मागून बोलण्यात काय पॉइंट आहे? त्यांनी समोर यायचं होतं आणि हा मोर्चा आम्ही काय असं ठरवलं नव्हतं किंवा स्पेसिफिक पक्षांनीच यायचंय, सगळ्यांना एंट्री दिली होती, यायचं होतं त्यांनी, का नाही आले ते? उलट त्यांच्याच नेते मंडळी जी आहेत ना ती निवडणूक आयोगाची बाजू घेऊन मांडतात आमच्याशी। किरीट सोमय्यांनी हे बघायला पाहिजे, याचा अर्थ किरीट सोमय्यांची गरज संपलेली आहे भाजपकडे, त्यांनी विचार करावा स्वतःचा। धन्यवाद मुंबई आउटलुकशी बोलल्याबद्दल।